एका लग्नाची गोष्ट पार्ट 1। नमस्कार मित्रांनो, प्रेम नातं आणि एका अनोख्या लग्नाची ही सुंदर गोष्ट आजपासून सुरू होते। शहरातील एका छोट्याशा घरात राहणारी सई स्वभावाने शांत, मनाने हळवी आणि आपल्या आईची खूप लाडकी होती। तिच्या आयुष्यात प्रेमाला अजून जागाच मिळाली नव्हती, कारण तिचं संपूर्ण जग तिची आई आणि तिची स्वप्न होती। पण एका सकाळी आईने तिच्या समोर लग्नाचा विषय काढला आणि सईने हसत तो विषय टाळला। तेवढ्यात आई म्हणाली, सई, यावेळी माझं म्हणणं ऐकशील का? सईने आईच्या डोळ्यात पाहिलं आणि काहीतरी गंभीर असल्याचं तिला जाणवलं। दुसरीकडे शहराच्या दुसऱ्या टोकाला आरव नावाचा तरुण आपल्या आई वडिलांसोबत व्यवसाय सांभाळत होता। दिसायला रुबाबदार, स्वभावाने थोडा हट्टी, पण मनाने अतिशय प्रेमळ। आरवला लग्नाच्या नावानेच चीड यायची, कारण त्याला वाटायचं की प्रेमाशिवाय केलेलं लग्न म्हणजे दोन अनोळखी माणसांना एका नात्यात बांधणं। पण नियतीने त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं। काही दिवसांनी आरव आणि सईची पहिली भेट ठरली। सई साध्या गुलाबी साडीत त्याच्या समोर आली आणि आरव काही क्षण तिच्याकडे फक्त पाहतच राहिला। सईने लाजत विचारलं, काय बघताय? आरव हसून म्हणाला, काही नाही, फक्त विचार करतोय। तुम्ही इतक्या शांत कशा काय? सईने उत्तर दिलं, मनात खूप काही असलं की माणूस शांत होतो। तिचं ते वाक्य आरवच्या मनाला स्पर्शून गेलं। दोघांची भेट काही मिनिटाची होती, पण त्या काही मिनिटात त्यांच्या नजरा मात्र अनेक प्रश्न विचारून गेल्या। घरी परतल्यावर आरवच्या आईने विचारलं, मुलगी आवडली का? आरव काही क्षण शांत राहिला आणि नकळत हसत म्हणाला, हो, कदाचित। पण सईच्या मनात मात्र वेगळंच वादळ सुरू होतं, कारण तिला आरव आवडला होता, पण त्याच्यापेक्षा जास्त तिला भीती वाटत होती, ती नव्या आयुष्याची। दुसऱ्या दिवशी आरवचा सईला फोन आला। हॅलो, सईने हळू आवाजात उत्तर दिलं, बोला। आरव म्हणाला, आपण लग्न करणार आहोत म्हणे, पण मला एक गोष्ट आधी सांगायची आहे। मला नात्यात खोटेपणा नको। तुमच्या मनात काही असेल तर स्पष्ट सांगा। सई काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, माझ्या मनात भीती आहे, पण तुमच्याबद्दल नाही। आरव हसला, मग माझ्याबद्दल थोडीशी जागा ठेवा। ती भीती मी हळूहळू कमी करतो। त्या एका वाक्याने सईच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा मनापासून हसू आलं। लग्नाची तयारी सुरू झाली, पण लग्नाच्या काही दिवस आधी आरवला सईच्या भूतकाळाबद्दल एक गूढ गोष्ट समजली आणि त्या गोष्टीने त्याच्या मनात हजार प्रश्न उभे राहिले। लग्नाच्या दिवशी सई मंडपात बसली होती। आरवने तिच्याकडे पाहिलं आणि त्याला जाणवलं की आजपासून ही मुलगी फक्त त्याची पत्नी नाही, तर त्याच्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग होणार आहे। मंगलाष्टक सुरू झाले। दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि नकळत त्यांच्या डोळ्यात प्रेमाची पहिली चाहूल उमटली। पण सप्तपदीच्या शेवटच्या फेऱ्याजवळ आरवच्या फोनवर एक मेसेज आला, तू सईशी लग्न करतोयस, पण तिच्या आयुष्यातलं एक सत्य तुला अजून माहित नाही। आरवच्या चेहऱ्यावरचं हसू अचानक गायब झालं। त्याने सईकडे पाहिलं आणि मनात एकच प्रश्न आला, शेवटी सई माझ्यापासून काय लपवते? आणि इथूनच सुरू होते एका लग्नाची खरी गोष्ट। पुढच्या भागात उलगडणार आहे ते गुपित, ज्यामुळे आरव आणि सईचं नवविवाहित आयुष्य पहिल्याच रात्री बदलून जाणार आहे। तर पार्ट 2 बघायचं असेल तर नक्की कमेंट करा।